बघा, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक मापन उपघटक 22 नाणी व नोटा हा टॉपिक काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। बघा, आता याच्यात काय म्हटलंय, वाचायचंय, काय वाचायचंय आपल्याला लक्षात ठेवायचंय। तुम्हाला पैसे म्हणले की लक्षात राहतात, है का नाही। मग आता इथं यांनी पहिला मुद्दा दिला होता, काय वाचायचंय आपल्याला, एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्यांची नाणी अथवा नोटा, रुपये किंवा पैसे देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्यांची नाणी किंवा नोटा घेता येतात, याला सुट्टे करणे असे म्हणतात किंवा मोड करणे असे म्हणतात किंवा मोड घेणे असे म्हटले जाते। उदाहरणार्थ, तुमच्याकडे 10 रुपये बंदे म्हणजे 10 रुपयाची नोट आहे आणि तुम्हाला किती रुपये पाहिजे, 2च रुपये पाहिजे। तर तुम्ही काय करता, दुकानदाराकडे जाता, त्याला 10 रुपये देता आणि त्याला सांगता सुट्टे पैसे द्या। मग तो काय करतात, ते तुम्हाला म्हणतात 5 रुपयाचे देऊ का 2 रुपयाचे देऊ ठोकळे। मग 1-1 रुपयाचे तुम्हाला काय करतात, 10 रुपयाच्या 1-1 रुपयाचे नाणे दिली जातात, है का नाही। म्हणजे तुमच्याकडे नाणी किती झाली, 10 नाणी झाली 1-1 रुपयाची। तसंच तुम्हाला 50 रुपये बंदे करायला सांगितले, म्हणजे तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत, मग तुम्ही काय करता, 50 रुपये सुट्टे घेऊन जाता आणि दुकानदाराकडून काय करता, बंदे घेता। मग असं का करायचं, म्हणजे सुट्टे पैसे लय आपल्या जवळ ठेवण्यापेक्षा त्याच्याऐवजी काय करता येते, त्या सुट्ट्या पैशामध्ये आपल्याला एक बंदी नोट मिळते, रुपयाची नोट मिळते, म्हणून आपण काय करतो, सुट्टे पैसे घेतो। आता दुसरा मुद्दा होता, एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन त्याच किंवा तेवढ्याच रकमेच्या जास्त मूल्यांच्या नोटा किंवा नाणी घेणे म्हणजेच काय करणे, बंदे करणे। आता सांगितलं 50 रुपयाचे ठोकळे तुम्ही गोळा केले आणि ते दुकानदाराला दिले, तर तुम्हाला काय करणार, बंदे पैसे देईल, म्हणजे एकच नोट देईन 50 रुपयाची। आतापर्यंत आपण 10 रुपयाचा ठोकळा बघितला, आता 20 रुपयाचा ठोकळा पण आलाय दुकानामध्ये, मार्केटमध्ये, आहे का नाही। मग 20 रुपयाचा एकच ठोकळा, त्याच्या ऐवजी 20 रुपयाची 1-1 रुपयाची काय येतील, नाणी तुमच्याकडे सुट्टे पैसे म्हणून येईल। मग आता खाली दिलंय बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे, पाव रुपया म्हणजे 25 पैसे। आता 1 रुपया म्हणजे काय झाले, 100 पैसे झाले। पाऊण रुपया, आता इथं मला सांगा, अर्धा रुपया म्हणजे किती घेता येईल आपल्याला, 1/2। पाऊण रुपये म्हणजे इथं किती घेता येतील रे, 3/4। आणि पाव रुपया म्हणजे किती रे, 1/4 रुपया। कळलं, हे लक्षात ठेवायचं आहे। अर्धा म्हणजे 1/2। आता ह्यालाच अर्ध्यालाच आणखीन कसं लिहिता येईल रे आपल्याला, 0.50। आता इथं दिलेलं आहे तरी पण हे 50 पैशात आहे, हे 0.50 पैसे दशांश चिन्हाच्या रूपामध्ये। इकडे 3/4 म्हणजे किती रे, 0.75 पैसे। इथं पाव रुपया म्हणजे किती रे, 0.25 रुपये। कळलं, पूर्वी काय असायचं, 1 रुपया 8 आणे, 50 पैशाला 8 आणे म्हटलं जायचं, 25 पैसे त्याला 4 आणे म्हटलं जायचं। अशी काय होते, पैसे मोजायची पूर्वीची पद्धत होती, है का नाही। मग 10 पैसे, 20 पैसे, 5 पैसे, आता काय झालेले आहेत, हे पैसे संपून गेलेले आहेत, चलनातून बाद झालेले आहेत। फक्त कोणते, मोठ्या नोटा, 10 पैसे नाही आहेत, 25 पैसे नाही आहेत, 50 पैसे कुठेतरी तुरळक पाहायला मिळतात, पण यांची छपाई बंद आहे। 1 रुपया आहे भेटतो, 1 रुपयाच्या पुढचे ठोकळे आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात। पण हे झालं तुमचं रकमेच्या बाबतीत, एवढं काय करायचं, लक्षात ठेवायचं। बघा, 4 रुपये म्हणजे किती पैसे आपल्याला माहितीये, 1 रुपया म्हणजे 100 पैसे। मग यांनी किती म्हटले, मग ह्या 1 रुपयाला 4 न गुणा, 4 रुपये म्हणजे 400 पैसे। दुसरं 2.5 रुपये, 2.5 म्हणजे किती, 2 रुपये आणि 50 पैसे। 2.5 रुपये म्हणजे किती, 2 रुपये आणि 50 पैसे। हे लिहिले कसे जातात, 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये
प्लस 50 पैसे, 2 रुपये प्लस 50 पैसे, आहे की नाही? मग आता ह्याचं रूपांतर करायचंय ना, हे 2 रुपये प्लस 50 पैसे. मग 2 रुपये म्हणजे किती झाले रे पैसे? 200 पैसे प्लस 50 पैसे, यांची बेरीज केली तर 250 पैसे. तिसरं हे झालं याचं. सव्वा रुपया प्लस 3.5 रुपये, काय? सव्वा रुपया प्लस 3.5 रुपये. मग आता सव्वा रुपया म्हणजे किती बघा? सव्वा रुपये म्हणजे किती? 1 रुपये आणि 25 पैसे. सव्वा रुपया म्हणजे किती? 1 रुपये आणि 25 पैसे. याच्यानंतर रूपांतर करून घेतोय आपण 3.5 रुपये. 3 रुपये आणि 50 पैसे, बरोबर. आणि ह्यांनी काय म्हटलंय, आता त्यांची काय करायची आपल्याला? किती रुपये सांगितलेत, याची बेरीज करावी लागेल आपल्याला. मग आता मी इकडे एक कोष्टक तयार करून देतो. रुपये पैसे, रुपये 1 रुपये 50 पैसे, इकडे 1 रुपये 25 पैसे, 3 रुपये 50 पैसे, यांची काय करायची? बेरीज करायची. मग आता बेरीज किती आली बघा? हे 75 पैसे, 3 आणि 1 4, म्हणजे किती उत्तर आलं रे ह्यांचं? 4 रुपये 75 पैसे. 4 रुपये आणि 75 पैसे, हे त्याचं काय झालं? उत्तर. घ्या लिहून. बघा, जीवनने 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयाच्या प्रत्येकी किती नोटा घेतल्यात? 2 नोटा बँकेत दिल्यात. 2 नोटा काय केल्यात? बँकेत दिलेल्या आहेत. कुणी? जीवनने 50 रुपये, 100 रुपये व रुपये 500च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या काय मागितल्यात? 20 रुपयांच्या नोटा मागितल्यात. तर त्याला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील? आणि हा प्रश्न विचारलाय 2021 मध्ये विचारलेला आहे. कधी? 21. मग आता लक्ष द्या, 50 रुपयाच्या किती नोटा? 2 नोटा, प्रत्येकी 2 म्हटलेत. मग 50 गुणिले 2 किती झाले? 100. नंतर 100 रुपयाच्या किती नोटा? 2, म्हणजे 100 गुणिले 2 200. नंतर 500 रुपयाच्या किती नोटा मागितल्यात? बँकेत दिल्या 2, मग 0 0 5 2 10. आता टोटल नोटा, एकूण रक्कम काढू आपण. मग एकूण 100 अधिक 200 अधिक 1000 किती झाले? 1300. म्हणजे 1300 रुपये त्यानं काय केलेत? बँकेत जमा केलेत. आणि किती रुपयांच्या नोटा मागितल्यात? 20 रुपयांच्या. मग आता काय करावं लागेल आपल्याला? हे जे 1300 आहेत त्या 1300ला 20 न भागावं लागेल. कळलं? मग डायरेक्ट 20चा पाडा येतो, ठीक आहे ना? 20 5 100 आणि 20 किती? 120. किती आले? 0. 3तून 2 गेले 1 0 0. आता 20 5 100, म्हणजे उत्तर किती आलं? 65. म्हणजे 20 रुपयाच्या त्याला किती नोटा मिळतील? 65. म्हणजे याचं उत्तर 65. आता त्या नोटा त्यांनी रुपयात मागितल्यात का?
कशात मागितल्यात? येस, रुपयामध्ये. म्हणजे 65 नोटा त्याला मिळून जातील. गेले. सहलीसाठी 39 विद्यार्थी गेले. त्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले. त्यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा आहेत. किती? 40. व उरलेल्या 5 रुपयांच्या नोटा आहेत. तर त्या 5 रुपयांच्या नोटा किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. मग आधी आपण एकूण रक्कम काढू. बघा, मग एकूण रक्कम किती झाली? किती विद्यार्थी? 39. आणि पैसे किती गोळा केले एकानं? 525. म्हणजे 525 गुणुले किती? 39. या दोघांचा गुणाकार करायचा. 9 5 किती? 45. हातचे आले 4. 9 2 18. 18 आणि 4 किती झाले? 22. 22 चे हातचे आले 2. 9 5 45 आणि हे 2 47. एक घर संपलं फुली. 3 5 15. हातचा आला 1. 3 2 6 आणि 1 7. 3 5 15. यांची काय करायची? बेरीज. 5 7 14. हातचा आला 1. 5 आणि 5 10. हातचा आला 1 20. 20,475 रुपये ही एकूण काय झाली? रक्कम. आता पुढे काय म्हटले? 40 नोटा किती रुपयाच्या आहेत? 500 रुपयाच्या आहेत. मग इकडे आपण काय करूया? 500 गुणुले 40. शून्यानं गुणलं 1 2 3 आणि 4 5 20. कळलं? म्हणजे किती झाले? 20,000. आता काय करायचंय? हे 20,000 याच्यामधून वजा करून घेऊ आपण. मग पाच 7 400. म्हणजे ह्या 40 रुपयांच्या काय झाल्यात? नोटा. याला आपण म्हणू शकतो 40 नोटा म्हणजे 20,000 रुपये. आता शिल्लक किती राहिली रक्कम? 475. ही 475 किती रुपयाच्या नोटा आहेत? 5 रुपयाच्या. मग इथं दाखवतो काढून. याला कितीने भागायचं? 5 न. बघा, 5 9 45. 2 25. 5 5 25 0. म्हणजे याचं फायनली उत्तर किती आलं? 95. किती नोटा होत्या? 95. बघा, प्रश्न काय 6वा आहे. ऋतुजाने 35 किलो दराने 6 किलो गहू घेतलेत. लक्ष द्या. आता काय? मग 35 किलो दराने घेतलेत म्हणल्यावर 35 गुणिले 6. 35 रुपये किंमत आहे. 6 किलो घेतले. 6 5 30. आधी प्रश्न समजून घेऊया. ऋतुजाने 35 रुपये किलो दराने 6 किलो गहू व 32 रुपये प्रति किलो दराने 32 रुपये किती किलो? 3 किलो काय घेतले? ज्वारी. नंतर 280 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो. काय? अर्धा किलो म्हटले. मग अर्धा किलो म्हणल्यानंतर किती येणार? 1/2. अर्धा किलो म्हणजे किती घ्यावं लागेल आपल्याला? 1/2 घ्यावं लागेल. चहा विकत घेतलाय व दुकानदारात बघा, आता दुकानदाराला पण त्यांनी किती रुपये दिले? 500 रुपयाच्या नोटा दुकानदाराला दिलेत. तर दुकानदार तिला परत किती रुपये द्यावे? देईल. आधी आपण किंमत काढून घेऊ ना. बघा, 6 न गुणा 6 5 30. 0 8 आले 3. 6 3 18. 18 आणि 3 किती?
21 210. नंतर 3 2 6 3 3 9. आता ह्यांचा गुणाकार केला उत्तर किती आलं ह्याने ह्याला भागावं लागेल म्हणजे 2 1 2 2 चौक 8 140. आता सगळ्यांची बेरीज करू आपण बघा 210 140 96 6 10 14 आजचा 1 3 4 म्हणजे तिचा खर्च झाला एवढा तिचा खर्च म्हणू आपण 446 रुपये. किती 446. आता काय तिने दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिलेली आहे तर त्यातून हे वजा करा 10 तून 6 गेले 4 9 तून 4 गेले 9 तून 4 गेले 54. म्हणजे दुकानदार तिला किती रुपये देणार आहे परत 54 रुपये. दुकानदार तिला 54 रुपये परत देणार आहे. बघा काय केलं त्यांनी धनेश जवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये आणि 5 रुपये. काय बघा आता एकूण रक्कम काढून घेऊ ना अगोदर. मग 50 अधिक 20 अधिक 10 अधिक 5 30 85 म्हणजे 85 रुपये एकूण रक्कम. आता आहेत एकूण रक्कम आता ह्या नोटा म्हणू आपण एकूण नोटा 85 झाल्या. आता एकूण रक्कम किती आहे 10 20. तर धनेश जवळ 50च्या किती नोटा असतील धनेश जवळ 50च्या किती नोटा असतील ते काढायचं आपल्याला. म्हणजे अगोदर आलेल्या किमतीला काय करायचं याला भागायचंय. बघा 10 20 भागिले किती 85. मग आता 85चा पाडा येतो का येतो 85 1 85. आता 12 तून 5 गेले किती राहिले 7 आणि 9 तून 8 गेला 1 170. आता 25 85 85च्या दुप्पट किती येतं 170. यांची वजाबाकी 0 म्हणजेच 50 रुपयाच्या 12 नोटा. हे तुमचं उत्तर असेल 12. किती उत्तर असेल 12. काय म्हटलंय त्याने 970 रुपयाच्या 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील म्हणजे 970 भागिले किती 50 बरोबर. आता काय करावं लागेल 50 न 970 ला भागायचं डायरेक्ट. 50 चा पाडा येतो आपल्याला 5 9 45. आता अगोदर काय करावं लागेल आपल्याला बघा इथं 0 आहे ना 970 भागिले 50 0 0 कॅन्सल झाला किती आलं 97 भागिले 5. यालाच आपण काय करूया विस्तारित स्वरूपात या पद्धतीने भागाकार करूया. 97 5 न भागलं 5 1 5 4 7 5 9 45. बाकी किती राहिली 2 म्हणजे नोटा किती येतील 19 नोटा. हे त्याचं काय असेल उत्तर. बघा काय म्हटलंय त्यांनी 5 रुपयाची 30 नाणी. आधी एकूण नाणी काढून घेऊ आपण 5 गुणुले 30 5 त्रिक 15 150 नाणी. आता 10 रुपयांच्या नोटा 150 मधून काय करायच्या 10 रुपयाच्या नोटा करायच्या आपल्याला. मग नोटा बरोबर 150 भागिले 10 कॅन्सल 15 नोटा मिळतील. किती
झालं. बघा 10 आहे. सुशांतने 35/5 पैसे ही रक्कम 35 रुपये .5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये फरक किती? हा फरक काढायचा आहे आपल्याला. फरक काढायचा आहे. आता रुपये आणि पैसे हीच रक्कम 35 आणि पैसे 5 पैसे आणि 50 पैसे याच्यामध्ये काय असतो? फरक. याला आपण असं लिहिणार 35 रुपये 5 पैसे आणि त्यानं तीच रक्कम कशी लिहिलेली आहे बघा. हीच रक्कम कशी लिहिली? 35.5 अशी लिहिलेली आहे. या दोघांमधला फरक काढायचा आहे आपल्याला. काय काढायचा आहे? फरक. मग फरक बघा. आता काय करू? अगोदर खाली लिहून घेतो परत मी. 35.5 वजा 35.05. इथं काहीच नाही म्हणजे 0. एकूण एक घेतला. इथं राहिले 4. वरून झाले 10. 10तून 5 गेला. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. 4तून 0 गेला 4. इकडे आले 0. म्हणजे यांच्यातला फरक जो आहे ना तो फरक कितीचा असणार आहे? 0.45 चा फरक असेल. हे झाले याचं उत्तर.